दादा तू इथे काय करतोयस? हे कशामुळे झालं सगळं? तुला नाही ना लागलं काही? काही झालेलं नाही मला, मी एकदम ओके, ठणठणीत आहे. माझी रिक्षा. रिक्षालाही काय झालेलं नाही, फक्त 2 चाकं वर गेलीत, बाकी सगळे ठणठणीत आहे. दादा तुला काय झालंय? असं का वागतोयस तू? रात्रभर तुझ्या काळजीत डोळ्याला डोळा लागलेला नाहीये मला. कुठे शोधू, काय करू, काहीच कळत नव्हतं मला. तुला काळजी वाटत नाही का रे माझी? अरे काळजी आहे, पण हा म्हणलाय रिक्षाचं 1 चाक वर करून दाखवा, मी 2 चाकं वर करून दाखवलं, त्याच्यामुळं गोळ झाला. अरे चिते, अरे काय आकलीचा भाग आहे का नाही तुला? कसली बी कामं सांगतोय. अरे जीव गेला असता की. मी अरे मला काय आठवलं घराचं. तू दारू प्यायलास का? ए, काय गरज होती? मी म्हणते काय गरज होती दारू पिऊन रिक्षा चालवायची? तू ही अशी भलती सलती डेअरिंग करतोस ना, म्हणून तुला कामावरून 10 वेळा काढून टाकतात. कामावरून काढून टाकतात? काय काम करतात हे? चल बरं दादा इथून. सर का दादा? हाव अरे लगा माझी रिक्षा रोज रस्त्यावर चालते, आज शेतात कस काय आले अचानक अशी? अरे तो जामकर हवेतनं डायरेक्ट शेतात घेऊन आला का काय? अरे जेपत नाही तर पिता कशाला रे तुम्ही? चहा पेत जावा सकाळ सकाळ. पेता तर पेता एकटी पिताय. हा आईला दोस्तांना घेऊन नाही पिलं तर मग असं होतंय. अरे कधी मदत लागली तर मला घेऊन जावा की, लावा ताकद. मी तर म्हणतो गावात दारूबंदी आणली पाहिजे. तुला कामावून काढून टाकला पाहिजे. अरे शांत बसा तुम्ही. इथं काय चाललंय? तुमचं काय चाललंय? हे जित्या मग तुम्हाला लागलंय का? नाही नाही. नक्की? डायरेक्ट घरी जा आता. होय होय. मी ते जाम करणं किती लागले बघून आलो. त्याला रे